आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं वुडबेस, MDF तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच. सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली. 32,000 रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू. खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध. तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर. देवगाव रोड, गोळीबार मैदानाजवळ, पेट्रोल पंपा शेजारी, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. संपर्क 77 67 09 73 73. संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले अनेक मोठमोठे होर्डिंग सध्या चर्चेचा विषय बनले होते. या प्रकरणी सी न्यूज मराठीनं कालच बातमी प्रसारित केली आणि या महामार्गावरील होर्डिंग्स आणि त्यावरील चित्र आता गायब झाली आहेत. मुंबईतील घाटकोपर आणि पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना झाली आणि यामुळे हा विषय ऐरणीवर आला होता. संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये प्रवरा पुलावरती ही होर्डिंग दिमाखात झळकत होते. मात्र नगर परिषद प्रशासनाला याचा थांगपत्ताही नव्हता. प्रसारमाध्यमांनी शहरामध्ये किती अनधिकृत होर्डिंग आहे याची माहिती कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी राहुल वाघ यांना विचारली तर त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सी न्यूज मराठीनं ही बातमी प्रसारित केली आणि एकाच दिवसात होर्डिंग आणि त्यावरील चित्र गायब झालेत. आता या ठिकाणी केवळ होर्डिंगचा सांगाडा शिल्लक राहिलाय. काही दिवसामध्ये हे प्रकरण शांत झाल्यावर याच होर्डिंगवरती पुन्हा चित्र झळकतील. त्यापूर्वी नगर परिषद प्रशासनानं हे उभे असलेले सापळे जमीनदोस्त करावेत अशी मागणी केली जातीये. मात्र यामागे सर्वांचेच हात ओले असल्यानं नक्की हे होर्डिंग कोण काढणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागलंय. संबंधित विभागानं याची गांभीर्यानं दखल घेऊन अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग तात्काळ काढून टाकावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. संगमनेर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातही अनेक अनधिकृत होर्डिंग झळकताना पाहायला मिळत आहेत. मात्र नगर परिषदेनं अजूनही आपल्या हद्दीमध्ये किती अनधिकृत होर्डिंग आहे याचा शोध घेतला नाहीये. अनेक मोक्याच्या आणि दर्शनीय ठिकाणी हे होर्डिंग लावले गेलेत. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जर एखादा अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न विचारला जातोय. त्यामुळं असा प्रकार घडण्यापूर्वीच नगर परिषदेनं ही खबरदारी घेणं फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.